बातमी अकोल्यातून भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं युतीची घोषणा केली आहे. काही जागा वाटपावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तिढा होता. मात्र राष्ट्रवादीचे मंत्री इंद्रनील नाईक, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्या चर्चेतून हा प्रश्न सुटला आहे. 80 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादी निवडणूक लढणार आहे, तर उर्वरित जागांवर भाजप उमेदवार देणार आहे. तर दुसरीकडे शिंदे सेनेनं स्वबळाचा नारा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे भाजपसोबत आपण तिथे युती करून आघाडी करून तिथे लढतोय. आपण याच्यात सन्माननीय आमदार सावरकर साहेब यांच्याशी 2 दिवसापासून थोडं सकारात्मक चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे 14 जागावर लढणार आहेत आणि बाकीच्या उर्वरित जागा ते भाजप आणि त्यांना जर कोणाला सोबत घ्यायचं असेल तर त्यांना देतील. त्यांनी जरी विनिंग 5 असतील तरी दुप्पट जरी जागा जात असतील तरी आपण राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करावी आणि ती सकारात्मक भूमिका वरच्या स्तरावर देवेंद्रजी आणि अजितदादांमध्येही होती आणि म्हणून आम्ही 14 जागा देऊन आज ही युतीची संयुक्त घोषणा करीत आहोत.